Hello students, Standard Ninth, Subject English, Unit 2, 2.1 Comparisons. The poet is an anonymous, means the poet is unknown. He hide his name. Today we are going to learn comparisons, the poem. Here, chit chat session, and we find the questions and their answer. What is your favorite color? What does it remind you of? या ठिकाणी आपणास आपला आवडता रंग कोणता आहे आणि तो कशामुळे आपणास आठवणीत राहतो हे सांगायचं. आर यू अफ्रेड ऑफ डार्क? व्हॉट डज इट मेक यू थिंक ऑफ? या ठिकाणी आपल्याला अंधाराविषयी आपल्याला भीती वाटते का, आणि वाटत असेल तर आपल्याला काय विचार येतात हे सांगायचं. इफ यू वेअर आस्क्ड टू डिझाइन अ बिग गार्डन, व्हॉट विल यू इन्क्लूड इन इट? जर आपण एक मोठं बगीचा तयार करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय समावेश करावा लागेल. एक्सपांडिंग वर्ड वेब्स. लिस्ट द names of as many vehicles as you can. Choose any two of them, but they must be of different types. Then draw a word wave for each of them to show their appearance, qualities, and the things that these features remind you of. You may use words as well as phrases in the verb. आपणास या ठिकाणी शब्दजाळ तयार करायचे आहे, आणि हे शब्दजाळ तयार करत असताना दोन प्रकारची वाहनं आपल्याला निवडता येतील. त्यामध्ये प्रत्येकाचे शब्द जाळे तयार करायचे, ज्यामध्ये त्यांचे गुण, स्वरूप आणि अशा काही गोष्टी नमूद करा ज्या त्या वाहनांची वैशिष्ट्य आठवण करून देतील. आणि शब्दजाळ्यामध्ये तुम्ही शब्द किंवा वाक्प्रचार वापरू शकता. Words that can be used in word web. Terrific म्हणजे भयंकर. ब्रँड न्यू म्हणजे कोरा करकरीत. स्लिक म्हणजे मऊ आणि चमकणारे. टायनी, ह्यूज. टायनी म्हणजे छोटा, ह्यूज म्हणजे भव्य. पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली. अफोर्डेबल परवडण्यासारखा. एक्सपेन्सिव्ह महाग किंवा खर्चिक. इझी टू ड्राईव्ह म्हणजे चालवण्यास सोपा. इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणास पोषक. लक्झरियस म्हणजे आरामदायक. फ्यूल इफिशियंट म्हणजे इंधन कार्यक्षम. ॲटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित. लेफ्ट हँड ड्राईव्ह म्हणजे डाव्या हाताने चालवता येणारा. फास्टेस्ट म्हणजे अतिशय वेगवान. आणि इम्पोर्टेड म्हणजे परदेशातून आयात केलेला. या ठिकाणी आपल्याला वेब चार्ट दिसत आहे. त्यामध्ये नेम ऑफ व्हेकल, स्पीड, यूज्ड, ओल्ड और न्यू, प्राइस, साउंड, शेप, कलर शायनी ब्लॅक, स्टेलियन मीन्स हॉर्स,
origin or brand, size, use. These are features of that vehicle. You choose any two vehicles. You use bullock cart and aeroplane. You use bicycle and scooter. You use train and bus, etc. Note the difference between drive and ride. Here, drive means to sit in a vehicle and force to go in some directions. गाडी चालवणे असं त्याला म्हणू शकतो आपण ड्राईव्हला. तर राईड मीन्स टू सीट ऑन अँड बी कॅरीड बाय ॲन ॲनिमल आर अ टू व्हीलर. स्वार होणे किंवा दुचाकी वाहनावर किंवा प्राण्यावर बसून प्रवास करणे याला राईड असं म्हटलं जातं. आता यानंतर आपण कविता पाहणार आहोत. कंपॅरिझन्स म्हणजे तुलना. फास्ट ॲज अ spaceship, slow as a snail. Here speed is mentioned. Big as a dinosaur, small as a nail. Here mentioned size. Fresh as a tiger, gentle as a lamb. Here character is described. Temperament. Sour as a lemon, sweet as a jam. Here describe taste. Dry as the desert, wet as the sea. Presence of water. Square as a house, round as a pie. Here shape is mentioned. Cool as a cave, warm as toast. Here the poet says temperature. Noise as a road drill, quiet as a ghost. Sound. He mentioned the sound. Strong as an ox, weak as a kitten. Physical power is mentioned there. Strong, hard as a rock, soft as a Milton. Firmness. firmness म्हणजे घट्टपणा. Firmness. Dark as a tunnel, light as the moon. Brightness is described here. The quality of moon. Night time midnight, daytime noon. Peak or zenith is described here. Tall as a giant, short as an elf. Here describe height. Tall as a giant, short as an elf. Crooked as a mountain path, straight as a shelf. From or काउंटर म्हणजे या ठिकाणी त्याचा आकार या ठिकाणी सांगितलेला आहे. The words
is full of opposite, so think of someone yourself. आता आपण ही कविता मराठीत पाहू. मराठीत त्याचा अर्थ समजून घेऊ. या कवितेत कवीने आपल्या आजूबाजूच्या असंख्य अशा गोष्टींची तुलना त्याच्या वैशिष्ट्यांच्या पद्धतीनं नमूद केलेली आहे आणि ती आपल्यालाही अशा गोष्टी शोधण्यास प्रवृत्त करतात हे कवींना सांगायचं आहे. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. अवकाशयानासारखं वेगवान आणि गोगलगाईसारखं संथ. या ठिकाणी गती ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न कवी करत आहेत. डायनासॉर, बिग ॲज अ डायनासॉर, स्मॉल ॲज अ नेल. डायनासॉरसारखा महाकाय आणि खिळ्यासारखा लहान. या ठिकाणी साईज म्हणजे आकारमान या ठिकाणी महत्त्वाचा आहे. फ्राईस ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम. वाघासारखा उग्र आणि कोकरासारखा शांत किंवा गरीब. या ठिकाणी कॅरेक्टर किंवा स्वभाव याविषयी सांगितलेला आहे. सोर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम. लिंबासारखा आंबट आणि मुरब्ब्यासारखा गोड. या ठिकाणी चव म्हणजे टेस्ट याविषयी सांगितलं गेलेलं आहे. वाळवंट ड्राय ॲज अ डेझर्ट, वेट ॲज अ सी, ॲज द सी. वाळवंटासारखा वृक्ष आणि समुद्रासारखा सागरासारखा आर्द्र असलेला म्हणजे पाण्याचं अस्तित्व या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न कवींनी केलेला आहे. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पाय. घरासारखा चौकोनी आणि वाटाण्यासारखा गोल. कूल ॲज अ केव, वर्म ॲज अ टोस्ट. गुहेसारखं थंडगार, टोस्टसारखं गरम. या ठिकाणी कवी तापमानाविषयी म्हणजे टेम्परेचरविषयी सांगतो आहे. नॉइजी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. रस्त्यावरील खोदकामाच्या हत्यारासारखं कर्कश आणि भूतासारखे गुडगप्प. अशा प्रकारचं या ठिकाणी ध्वनीविषयी या ठिकाणी कवी सांगतोय. ऑक्स, स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज किटन. बैलासारखे बलवान, मांजरासारखा पिल्लू नाजूक. शारीरिक शक्ती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न कवीनं केलेला आहे. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. खडकासारखे कठीण आणि मोजासारखे मुलायम. डार्क ॲज अ टनल, लाईट ॲज द मून. बोगद्यासारखा अंधकारमय आणि चंद्रासारखे प्रकाशमय. ब्राईटनेस या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न कवींनी केलेला आहे. नाईट टाईम, मिडनाईट, डे टाईम, नून. रात्रीच्या वेळी मध्यरात्र, दिवसामधील दुपार. या ठिकाणी झेंथ म्हणजे चरमसीमा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पीक म्हणजे या ठिकाणी त्याला म्हणून आपण कळस. टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज ॲन एल्फ. राक्षसासारखं ताडमाड
आणि परीसारखे इवलेसर. या ठिकाणी हाईट म्हणजे उंची मेन्शन केलेली आहे. क्रूक ॲज अ माउंटन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. डोंगरातल्या रस्त्याप्रमाणे नागमोडी आणि लाकडाच्या फळीसारखे सरळ. म्हणजे या ठिकाणी फॉर्म म्हणजे स्वरूप किंवा आकार. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. या जगात आहेत विरोध गोष्टी अगणित, तुम्हीही शोधाल तर सापडतील अनेक. Here we finished comparisons and main theme or central idea we know that. Thank you so much.